लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातलं लक्ष्मीपूजन सोडून रेस्क्यूला गेलेल्या टीम्स आमच्याकडे आहेत. वरती ऐकायला काय मिळालं माहितीये का? ये तो आपका काम आहे. रेस्क्यू टीम्स महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे प्रायव्हेट रेस्क्यू टीम्स आहेत. स्वतःच्या खिशातनंच हे सगळं चालतं. सर्वात जास्त वेळ चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन तू कुठलं पाहिलंयस? काळू वॉटरफॉल माळशेज घाटाच्या जवळ आहे. त्याच्या टॉपवरनं एका मुलाने आत्महत्या केली होती. तो त्या पाण्याच्या प्रवाहातनं वाढत जाऊन 10 किलोमीटर एका ठिकाणी तो वाहत गेला. बापरे. आणि बॉडी रिकव्हरी जी असते ना ती सगळ्यात अवघड आहे. त्या बॉडीला दुर्गंध येतोय. ह्या रेस्क्यू टीम्स लिटरली यार तुला सांगतो काय जीवाला रिस्क रे ह्या टीम मेंबर्सच्या सुद्धा. इतकं जर अडचणीचं आहे तर का लोक रेस्क्यू ऑपरेशन्स करतात? तुम्ही कड्या खालनं चढताय, कडाच कोसळला खाली, तुम्ही काही करू शकत नाही. किंवा एखादा ओढा पार करून पाऊस त्याला पडत नव्हता म्हणून गेलेला होता आणि येताना त्या ओढ्याचा प्रवाह प्रचंड वाढला. आता तुम्हाला येता येत नाहीये. कोकणगडाच्या पायथ्याला हरिश्चंद्रगडच्या बेलपाडा नावाचं गाव आहे जिथं नळीची वाट वरती चढते. पहाटे एक ग्रुप चढायला निघाला तरी ते म्हणाले आम्हाला गाईड नको, जीपीएस आहे. त्यातल्या दोघांना लक्षात आलं की आपल्याला वाट सापडत नाहीये. ते बाकीच्यांना म्हणले जा तुम्ही, आम्ही खाली निघून येतो. आणि हे जे 5-6 जण आहेत ते नळीच्या वाटेत अडकून बसले. तामिणी घाटामध्ये एक वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलमध्ये भोवरा तयार झाला होता. तिथे एकाने वरनं उडी मारली, तो त्या भोवऱ्यामध्ये अडकला. हे ऐकून मला असं वाटतं की तुम्हाला हजारदा सांगू नये, तुम्हाला जर अक्कल येतच नसेल तर मरायचं आहे तर मरा. तिथे आहे मुख्य विषय जो आपल्या चर्चेचा आहे हा सगळ्याच आत्ता आपण बोलतोय, पण त्यातला एक ज्याच्यात तू तज्ज्ञ आहेस तो म्हणजे रेस्क्यू आणि अपघात. आणि याची आपली चर्चा सुरूच झाली आहे. तर रेस्क्यू संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे की कुठल्या भागामध्ये जास्त अपघात होत आहेत आणि रेस्क्यू टीम्स समोर काय काय त्यावेळी चॅलेंजेस असतात. गंमत अशी आहे, बेसिकली मी माउंटन रेस्क्यू म्हणजे काय सांगतो, अगदी जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी. डोंगरामध्ये जी लोक पर्यटनाला जातात तर बऱ्याच वेळेला निष्काळजीपणामुळे एक भाग आणि दुसरं स्थानिक आपत्तीमुळे, म्हणजे तू कड्याखालनं चाललायस आणि दगड कोसळला वगैरे, तर अपघात होतात. म्हणजे मग दरीमध्ये पडणं किंवा जखमी होणं, डेथ होणं वगैरे वगैरे. ह्या सगळ्या लोकांची म्हणजे जखमी किंवा मृत लोकांची तिथनं सुटका करणे किंवा त्यांच्या बॉडीज रिकवर करणे, हे जे सगळं काम असतं त्याला रेस्क्यू, माउंटन रेस्क्यू ऑपरेशन असं म्हटलं जातं. हे मी सामान्य प्रेक्षकांसाठी हे क्लिअर केलं. सो बॉडी ज्याला काढतो ते रेस्क्यू नाही आहे, ती बॉडी रिकव्हरी असते. कारण तो गेलेला माणूस आहे. आणि रेस्क्यू ऑपरेशन ही जो जखमी आहे पण कॉन्शियस आहे, जिवंत आहे, त्या माणसाला तिथनं बाहेर काढणं. मग ते भले तो बेशुद्ध असेल किंवा स्वतःच्या पायावर चालू शकत असेल, तो चुकला असेल, त्याला तिथनं बाहेर काढणं एक्सेट्रा. रेस्क्यू टीम्स महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे प्रायव्हेट रेस्क्यू टीम्स आहेत. म्हणजे मी आणि माझे काही मित्र, उदाहरण सांगतोय की आम्हाला वी आर टेक्निकल पर्सन्स, आम्हाला दिशाज्ञान चांगलं आहे, आम्हाला माहिती आहे की रेस्क्यूची टेक्निक्स काय काय असतात आणि आम्हाला एक समाजसेवा सुद्धा करायची, म्हणून मी एक रेस्क्यूचा एक ग्रुप चालू केला. अशा पद्धतीने समाजकार्य म्हणून करणारे ट्रेकिंग क्लब्स, रेस्क्यू क्लब्स महाराष्ट्रामध्ये आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं फंडिंग नाही आहे. एखाद्या रेस्क्यू केलेल्या माणसाने, अर्थात हे फारच रेअरली घडतं, समजा देणगी दिली किंवा काही समाज माध्यमांनी समजा जर त्यांना देणगी दिली, त्याच्यावरच रेस्क्यू टीम्स या ऑपरेट करत असतात. आणि अनेकदा स्वतःच्या खिशातनंच हे सगळं चालतं. म्हणजे ज्याला आपण थँकलेस जॉब म्हणतो, ठीक आहे, म्हणून ते आपण रेस्क्यू टीम अशा पद्धतीने ऑपरेट करत असतात. आता अपघात होण्याची कारणं काय असतात? तर पहिलं कारण आहे ते म्हणजे निष्काळजीपणा. ओके, की अनकॅल्क्युलेटेड, ज्याला मी मगाशच्या याच्यामध्ये उदाहरण दिलं की मोरोशीच्या भैरवगडला पूर्ण टेक्निकल क्लाइंब आहे, मी कोणाकडनंही माहिती घेतली नाही, मी विचारलं नाही की काय आहे कसं आहे वगैरे, घुसलो डायरेक्टली. आणि मला गेल्यानंतर सुद्धा कळतंय आपने बस की बात नाही आहे, तरी मी तिथे ते करायला गेलो, वेडं धाडस केलं आणि मी आत्महत्या ओढवून घेतली स्वतःवर. तो अगेन अपघात नाहीच आहे तो, कारण मला माहिती आहे हे नाही, आपल्याला नाही जमणार. तर हा झाला निष्काळजीपणा. किंवा मी जसं म्हटलं तसं की एखादा धबधबा आहे, मी तुला 1-2 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो. तामिणी घाटामध्ये एक वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलमध्ये भोवरा तयार झाला होता खाली. तिथे एकाने वरनं उडी मारली, तो त्या भोवऱ्यामध्ये अडकला. तिथं त्याला सुटका करता येईना आणि तो खाली पडला तिथनं. शिट. तो दरीमध्ये तो जो भोवरा क्रिएट झाला होता तो वॉटरफॉल बनून कोसळत होता, त्याच्यावर हा पण खाली गेला आणि तो दरीमध्ये कोसळला. आता हे वेडधाड, ही आत्महत्याच आहे. बरोबर आहे. आज जीव गेला ना शेवटी, नाही म्हटलं तरी. किंवा धबधब्यामध्ये प्रचंड फ्लो असलेल्या धबधब्यामध्ये उतरणे, दरीच्या कडेला जाऊन फोटो काढणे, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यामध्ये जे होतं की निष्काळजीपणामुळे होणाऱ्या घटना. दुसरे जे असतात ते नैसर्गिक काही गोष्टींमुळे झालेले अपघात. फोर्स मेजर असा त्याला एक शब्द आहे आपल्याकडे. म्हणजे मी मगाशी म्हटलं असं, तुम्ही कड्याखालनं चढताय, कडाच कोसळला खाली, तुम्ही काही करू शकत नाही अशा वेळेला. किंवा समजा तुम्ही एखादा ओढा पार करून पाऊस त्याला पडत नव्हता म्हणून गेलेला होतात आणि येताना त्या ओढ्याचा प्रवाह प्रचंड वाढला
आता तुम्हाला येता येत नाहीये, तुम्ही एक मात्र स्वतःला सिक्युअर करून घेतलं की मला या ओढ्यामध्ये उतरायचं नाही, पण येणं तर गरजेचं आहे. बरोबर. मग तुम्ही रेस्क्यू टीमला कॉल केलात की येस आम्ही अडकून बसलेलो आहोत, आम्हाला रिस्क घ्यायची नाही, तुम्ही आम्हाला सोडवायला या. ओके, पण हे झालं कशामुळे, तर हा नैसर्गिक आपत्तीमुळे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये अडकून बसलात वगैरे वगैरे. पहिल्या प्रकारचे रेस्क्यू खूप जास्त होतात. ते होण्याचे साधारणपणे ठिकाणं माहुली किल्ला जो कसारा घाटाच्या जवळ आहे, मी मुंबई आणि नाशिकच्या मध्ये. तिथे माहुलीचा धबधबासुद्धा आहे आणि किल्लासुद्धा आहे. अनेक लोक गाईड न घेता जातात. सगळ्यात महत्त्वाचं कारण, कोकणगडाच्या पायथ्याला हरिश्चंद्रगडच्या बेलपाडा नावाचं गाव आहे, जिथनं नळीची वाट वरती चढते. तिथनं कालच्या दिवशी, आपण हा पॉडकास्ट शूट करतोय त्याच्या कालच्या दिवशी पहाटे एक ग्रुप चढायला निघाला वरती. काही एखादा समजा स्थानिक जागा असेल किंवा त्यांनी एखाद्याचं दार वाजवलं असेल की आम्हाला जायचा रस्ता दाखवा वगैरे वगैरे, त्यांनी सांगितलं आता पहाट झाली आहे, तुम्ही एकटा जाऊ नका, नळीची वाट ही अत्यंत अवघड आणि टेक्निकल वाट आहे. तरी ते म्हणाले आम्हाला गाईड नको, GPS आहे. आता तिथे गेले, त्याच्यातला बहुतेक एक जण आजारी होता ट्रेकला येतानाच. तो मध्ये त्याला एक्झर्शन झालं, दुसऱ्यांनी गाईड घेतला नाही म्हणून समजा एक 5-6 जणांचा ग्रुप आहे, त्यातल्या दोघांना लक्षात आलं की आपल्याला वाट सापडत नाहीये. ते बाकीच्यांना म्हणले जा तुम्ही, आम्ही खाली निघून येतो. आणि हे जे 5-6 जण आहेत ते नळीच्या वाटेत अडकून बसले कुठंतरी. मुंबईचेच लोक असतील. मी लिहून देतो. माफ कर मला देवा. तर आम्ही पहाटे तिथल्या स्थानिकाला फोन केला, त्याला रेस्क्यूसाठी कमळू म्हणून जो आमचा तिथला स्थानिक मित्र आहे त्याला, आणि त्यांनी बरं आता त्याच्यावर जबाबदारी काय, हे नक्की कुठे अडकलेत, ठीक आहे, नेटवर्क आहे नाही आपल्याला माहिती नाही, तरी ते कुठेतरी बॅटऱ्या दाखवून त्यांना ते बाहेर काढलं गेलं. प्रॉब्लेम काय तुला सांगू का, की हा जो भाग आहे ना निष्काळजीपणा, ठीक आहे, तर ही आता मी म्हटलं असं ओढवून घेतलेली रिस्क आहे. ओके, रेस्क्यूसाठी कोणाला जावं लागलं, त्या स्थानिकाला त्याची झोपमोड करावी लागली. तुला मी गंमत सांगतो सर्वेश, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेस्क्यू कॉल आलेले असताना घरातलं लक्ष्मीपूजन सोडून रेस्क्यूला गेलेल्या टीम्स आमच्याकडे आहेत. बापरे. वरती ऐकायला काय मिळालं माहिती आहे का, ये तो आपका काम है, बापरे, आपको आना ही था. ही उत्तरं ज्या वेळेला व्हिक्टिम्सकडनं मिळतं, म्हणजे त्यांना आता व्हिक्टिमसुद्धा म्हणावं का हा प्रश्न आहे या उत्तराच्या नंतर. पण अपघात जे होतात ना, ते अपघात ह्या गोष्टीमुळे होतात. कसं असतं, नॅचरल कॅलॅमिटीमुळे समजा एखादा अपघात झाला तर त्याला सहानुभूती तरी असते. ओके, म्हणजे रेस्क्यू टीम्स तितक्या सहानुभूतीने बघतात त्या गोष्टीकडे. पण ज्याला अशा काहीतरी घटना घडतात की जिथे ओढवून घेतलेल्या हे आहेत, बरं तुम्ही त्यांना रेस्क्यू टीम घेत पण नाहीत की, म्हणजे काय म्हणतात त्याला, मॉनिटरी बेनिफिट्स त्यांना काही नसतात. तुम्ही पेट्रोलचेही पैसे त्यांना ऑफर करत नाही, म्हणजे इतका कृतज्ञपणा आपल्या लोकांकडे असतो. त्यामुळे काय झालंय, तो कायमच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. म्हणजे समाजातला अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत समाजपूरक असा घटक, पण तो किंवा समाजाभिमुख घटक, आणि त्यांनाच नेमकं ना सरकारकडनं ग्रँट आहे, ना सरकारकडनं काही त्यांच्या इन्शुरन्सची सोय आहे, ना सत्कार आहेत. मी म्हणतो चल सत्कार सोडून दे, पण एक कौतुकाची थाप असते ना रे पाठीवर, ठीक आहे, तर ती पण नाही. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की ज्या आत्तापर्यंतच्या रेस्क्यू संस्था ज्या पारंपरिक पद्धतीने करत आल्यात, सुदैवाने त्यांची पुढची पिढीसुद्धा या समाजाभिमुख भावनेने घडतीये. पण एखादी अशी जनरेशन किंवा एखादे असा ग्रुप आहे की जो पारंपरिक पद्धतीने चालत आला नाही, त्यांनी असं ठरवलं की चला आपण रेस्क्यू ग्रुप सुरू करू, तर ह्या चॅरिटीला ते वैतागतील. अरे शेवटी जी मी म्हटलं सोशल वर्कची जी बैठक आहे ती गेले 25 वर्ष माझ्या संस्थेत चालत आली आहे, म्हणून मी त्याच नजरेने बघतो. पण तुम्हाला रेस्क्यू टीमची संख्या जर वाढवायची असेल ना, तर त्यांना योग्य ते रेकग्निशन मिळणं महत्त्वाचं आहे, त्यांना योग्य तो मान सन्मान मिळणं महत्त्वाचं आहे, त्यांना त्यांच्या खर्चाचं रिएम्बर्समेंट मिळणं. मी त्यांना काय म्हणतात त्याला मानधन म्हणत नाहीये, खर्चाची रिएम्बर्समेंट, तुमचं जेवणाचा खर्च एवढा झाला, ट्रॅव्हलिंगचा एवढा झाला वगैरे वगैरे, तेवढा तरी पण तो कनवाळूपणाचा रे आपल्यात नाहीये. इतकं जर अडचणीचं आहे तर का लोक रेस्क्यू ऑपरेशन्स करतात? मग कसं असतं की शेवटी तुम्हाला यू आर बाउंड टू अ सोसायटी. तुम्हाला ज्याला आपण म्हणतो ना की जे आम्हाला सह्याद्रींनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे भरभरून दिलेलं आहे त्याची कुठं ना कुठं तरी परतफेड आपण कुठल्या मार्गाने करू शकतो, ते सामाजिक कार्यामधनं करू शकतो. मग काही जण काही गोष्टी वाटप करणं असतील, काय स्कूल किट्स असतील वगैरे वगैरे. काही जण म्हणतात आम्हाला ॲडव्हेंचरचं चांगलं ज्ञान आहे, ठीक आहे, मग आम्ही स्थानिकांना ट्रेनिंग देतो. आणि रेस्क्यू टीम जे असतात जे अपघातग्रस्तांना, खऱ्या गरजूंना मदत करणं, अशा दृष्टीने ते एक ऋण जे असतं ते कुठंतरी परत करायचे प्रयत्न, जे अर्थात न फेडता येण्यासारखे, पण ते आपल्या बाजूने आपण एक प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्याचा दुर्दैवाने आता गैरफायदा घेतला गेला आहे. कारण अगेन मी म्हटलं तसं पर्यटनाची व्याख्या बदललेली आहे. साहसी म्हणून आपण त्याला पर्यटन म्हणतोय. ओके, की हे ज्याला रेस्क्यू
एक 25-30 वर्षापूर्वी यायचे, त्यावेळेला त्या रेस्क्यू टीमच्या नावासकट बातम्या छापून यायच्या. त्यांना अनेकदा काय म्हणतात त्याला, स्वइच्छेने काही रक्कम दिली जायची की हे ठेवा, तुम्ही हे चांगलं काम केलंय तर तुम्ही तुमच्या संस्थेच्या खात्यामध्ये तुम्ही नवीन इक्विपमेंट घ्या, किंवा तुम्ही तुमच्या रेस्क्यू टीमला जे ट्रेनिंग द्यायचे त्याच्यासाठी हा फंड तुम्ही वापरा, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे काय, कृतज्ञता बाळगली जायची. पण आता नाही आहे रे. सर्वात जास्त वेळ चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन तू कुठलं पाहिलंयस? बापरे, सर्वात जास्त तर खूप आहे. महिनाभर चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन आहे. म्हणजे ढाक बहिरीलाच एक मुलगा तो घरातनं एकटा गेला होता आणि कुठेच काही ट्रेस लागला नाही. मला वाटतं तो दिवाळीच्या सुमारास गेला आणि त्याचा हाडाचा सांगाडा सापडला डिसेंबरमध्ये. शिट. स्केलेटन डायरेक्टली सापडलं. म्हणजे लिटरली आत्ता पण मला वाटतं 2-1 महिन्यापूर्वी, मी आत्ता रेफरन्स विसरतोय कुठला तरी, पण मला असं वाटतं 25-1 दिवस ते रेस्क्यू ऑपरेशन डोंगरातच कुठंतरी, मी थोडंसं मला आत्ता त्याचा रेफरन्स आठवत नाही आहे, पण महिनाभर चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन आहेच आहे. म्हणजे सर्च ऑपरेशन होतं ते ॲक्च्युली, आणि त्याच्यानंतर रेस्क्यू झाला. कारण सर्चलाच महिना जातो. रेस्क्यू एकदा बॉडी लोकेट झाली की त्याला काही वेळ लागत नाही. पण कोकण कड्यावरनं पडलेली जी मी तुला म्हटलं की जिने आत्महत्या केलेली होती, तर तिच्या ह्याला सुद्धा बराच वेळ गेला. काळू वॉटरफॉल माळशेज घाटाच्या जवळ आहे, त्याच्या टॉपवरनं एका मुलाने आत्महत्या केली होती. तो त्या पाण्याच्या प्रवाहातनं वाढत जाऊन पुढे 5-7 का 10 किलोमीटर एका ठिकाणी तो वाहत गेला आणि तिथं त्याची बॉडी सापडली. ओके. म्हणजे आम्ही इकडे शोधत होतो आणि त्याची बॉडी तिकडे लोकेट झाल्याचं लक्षात आलं. म्हणजे असं सुद्धा गुंगारा दिलेला आहे बऱ्याच वेळेला. मे बी हा इन्सेन्सिटिव्ह थॉट वाटत असेल यार, पण हे ऐकून मला असं वाटतं की त्याला मरायचं आहे, त्यांना मरतात ते आणि बाकी त्यांचे जीव धोक्यात जातात रेस्क्यूवाल्यांसाठी. मग असं भूमिका आपण नाही घेऊ शकत का की तुम्हाला हजारदा सांगूनही तुम्हाला जर अक्कल येतच नसेल तर मरायचं आहे तर मरा तिच्या आईला. अरे आता कसं असतं, म्हणजे हा प्रॅक्टिकली तुला किती जरी थॉट म्हणजे किंवा थॉट प्रोवोकिंग थॉट असला, काय असतं शेवटी मी म्हटलं तसं एक सोशल ऑब्लिगेशन आहे. कितीही काही म्हण की मी एक व्रत स्वीकारलेलं आहे, मला ते कितीही जरी चुकीचं वाटत असेल तरी ते मला करणं भाग आहे. मग एक वेळ मी त्या माणसाची सुटका करेन आणि त्याला 4 मुस्काटात देईन, पण सुटका केली पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं असतं, एखादा नाठाळ विद्यार्थ्यांनी जर माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतली आहे तर मी जर ते व्रत स्वीकारलंय तर मला त्याला शिकून मग मी शिवाय देणार आहे, काय एवढं सांगतोय तरी तुला कळत नाही वगैरे, पण ते शिकवणं हे मला करावं लागतं. करेक्ट. ठीक आहे. तर हे ज्यावेळेला व्रत स्वीकारलेलं असतं ना, तर तुला ते डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. एक सोशल ऑब्लिगेशन तुझ्या मनावर असतं. याच्यातलं एक बेस्ट ऑप्शन सांगू काय, ते सरकारने रेस्क्यू पेड करणे. एक्झॅक्टली. म्हणजे नियमच आणा तुम्ही एक. ठीक आहे. आता इथे सरकारचाच रोल आहे, कारण पॉलिसी मेकिंग आहे. ते तुम्ही मी नाही करू शकत. ठीक आहे. की जेवढे प्रायव्हेट रेस्क्यू जे आहेत, ज्या प्रायव्हेट रेस्क्यू टीम्स करतील, त्यांना पर रेस्क्यू मागे एवढ्या किलोमीटरवर गेलेले असतील तर हे पेट्रोलचा एवढा खर्च तुम्ही द्यायचा, इतके टीम मेंबर इन्व्हॉल्व आहेत किंवा इतक्या दिवसाचा रेस्क्यू, काही त्याचे तपशील आपल्याला ठरवून घेता येतील. आणि ज्या वेळेला हे अपघात पण मी अगेन म्हणत नाही, हे जे वेडेपणामुळे जे उडवून घेतलेलं जे आहे ना, त्यांना जेव्हा कळेल ना की माझ्या एका रेस्क्यू मागे मला माझ्या खिशातनं 1 लाख रुपये द्यायला लागतात. ट्रू, खरंच आहे. आणि कधी कधी सरकार तर हेलिकॉप्टर वगैरे पाठवतात. म्हणजे हे आयुष्यात हेलिकॉप्टरमध्ये बसायची लायकी नसेल यांची कधी, ते त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून रेस्क्यू होतात. म्हणजे आणि मी तर सांगतो त्या रेस्क्यूचं पेमेंट आहे ना तिथे घ्यायचं. तिथे तो जो लटकून आलेला आहे ना त्याला घ्यायला आधी पेमेंट कर, तरच तुला वर नेतो. म्हणजे तुला गंमत सांगतो की बऱ्याच वेळेला असं होतं की आता सिंहगडला काही आता 2-3 महिन्यापूर्वी घटना घडल्या की हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. आता ही झाली शारीरिक सिच्युएशन. तिथे नाही, हे या सगळे रूल तुम्हाला सगळ्या ठिकाणी नाही अप्लाय करतायत. पण हे जिथे बेजबाबदारपणामुळे, निष्काळजीपणामुळे ज्या दुर्घटना घडतायत, त्यांचे ज्यावेळेला रेस्क्यू करायची वेळ तुम्हाला येते, तुम्ही तुमच्या पर्सनल कमिटमेंट बाजूला ठेवता, तुम्ही तुमचे ऑब्लिगेशन, मला मुलाच्या शाळेमध्ये, मुलीच्या शाळेमध्ये पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेवढ्यात कॉल येतो, अरे चला रेस्क्यूला आहे. अशा रेस्क्यू टीम्स काम करतात. म्हणजे ऑन फील्ड हिरो आहेत, आम्ही समन्वयक आहोत. ठीक आहे. पण ऑन फील्ड काम करणाऱ्या टीम्सना, अरे बऱ्याच वेळेला असंही होतं की माझी उद्या अप्रायझलची मीटिंग आहे. ठीक आहे. आणि अपघात काय शनिवार रविवारीच होतात असा काही नियम नाही, ते मधल्या दिवशी होऊ शकतात. ठीक आहे. तर मला कॉल येतो, अरे बाकी टीम मेंबर कोणी नाहीत, आपल्याला जावं लागतंय. अशा वेळेला मी काय करायचं? अप्रायझल तर गेलं ना, बरं ते काय मला परत मिळणार नाहीये. मग ना मॉनिटरी कॉम्पेन्सेशन आहे, ना इथं काही आहे, ना रेकग्निशन आहे. माझं एवढंच म्हणणं आहे ना की म्हणजे ज्या क्षणी असा सरकार नियम काढेल ना, पर रेस्क्यू 1 लाख रुपये घ्या. पर रेस्क्यू म्हणतोय तुमचं कामच, एकाचा रेस्क्यू केला तरी 1 लाख रुपये घ्या. ठीक आहे. तर किंवा माझं तर म्हणणं पर हेड 1 लाख रुपये घ्या जेवढे विक्टिम्स आहेत त्यांच्याकडनं. अरे कसं नाही तर हे करशील. आणि अगेन आपण त्या रेस्क्यूबद्दल बोलतोय जे निष्काळजीपणाचे आहेत. म्हणजे अगेन मी
हायलाईट बोल्ड इटॅलिक करून सांगतोय ते मोठ्या फॉन्टमध्ये, की जे नॅचरल कॅलॅमिटी आहे अर्थात हां त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, किंवा शारीरिक व्याधींमुळे होणारे काही अपघात आहे, जसं हृदयविकाराचा झटका आहे, हार्ट अटॅक आला, काय करू शकतो आपण त्याला. पण हे जे आहे ना, सेल्फी काढायला गेला पडला yes. ठीक आहे, किंवा अरे इथनं शॉर्टकट आहे, इथून चढायला गेला आणि तो लटकून बसला. हे झालंय प्लस व्हॅलीमध्ये, त्या उल्हास व्हॅलीमध्ये, की तो मला वाटतं मुलगा 5 का 6 तास स्पायडरमॅनच्या अशा अवस्थेत लटकलेला होता. आमच्या रेस्क्यू टीमनी लोणावळ्याच्या वरनं रॅपल केलं, त्याला हार्नेस बांधलं आणि त्याला काढून घेतलं, खाडकन वाजवलं मारायच्या नंतर. हे जोपर्यंत येत नाही ना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे ना सर्वेश, तुला गंमत सांगतो, की हा अर्थात हसण्यावरून नेण्याची गोष्ट नाही, पण तरच लोकांना कळेल की तुम्ही आहे ना, जसे एखादं ठिकाण फेमस होण्यासाठी रील टाकताना, त्या लोकांना ज्या वेळेला रेस्क्यू टीम्स काही बोलतील ह्याच्यासाठी, ठीक आहे, की अरे म्हणजे त्यांना ज्याला आपण म्हणतो ना, की लोकांना त्याच्यातनं काहीतरी शिकवण मिळेल, असे रील ज्यावेळेला फेमस होतील ना, त्यावेळेला लोकांना याची भीती वाटायला लागेल, की अरे रेस्क्यू टीम हा हलक्यात घेण्याचा विषय नाही आहे. ती माणसंच आहे, त्यांना सुद्धा फायनान्शियल कमिटमेंट आहे, त्यांना सुद्धा घरच्या कमिटमेंट्स आहेत. तुम्ही या ना रेस्क्यूला, हे कामच आहे तुमचं, अशी उत्तरं तरी मिळणार नाहीत. येस, ओके. एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनची मला थोडक्यात प्रोसेस जाणून घ्यायची आहे, कारण रेस्क्यू ऑपरेशन्स अशा ठिकाणी होतं जिथे रेंजच नाही आहे, करेक्ट, जिथे तुम्ही कम्युनिकेशनचे साधनच नाही. बरोबर. मग तुम्ही त्या गावातल्या माणसाला फोन करता, ज्याचा पण फोन 4 वेळा लावल्यानंतर लागेल. करेक्ट. मग तो तिथल्या काही लोकांना उठवतो, मग तो अशा ठिकाणी जातो, किंवा शहरातलाच माणूस जो रेस्क्यू करायला गेलाय तो अशा कड्यावर लटकलेला असतो, की तो तुम्हाला सांगूही शकत नाही की ठीक आहे माणूस आता मी तो वाचवलेला आहे आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊन येतोय. ती प्रोसेस कशी असते? 2 प्रकारे या गोष्टी होतात. एक तर बॉडी रिकव्हरी असते, म्हणजे जो गेलाय त्याची, आणि दुसरं असतं ते सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, म्हणजे अपघातग्रस्त, वाट चुकणे. हे किमान टॉकिंग टर्म्समध्ये तरी असू शकतात. एखादा बेशुद्ध पडला तर गोष्ट वेगळी, पण आम्ही या ठिकाणी अडकलोय, तुम्ही आम्हाला घ्यायला आहे. तर बऱ्याच वेळेला काय असतं, जिथे आता त्याच्यात परत 2 कॅटेगरी अशा, नेटवर्क आहे आणि नेटवर्क नाही, किंवा एखादा जसं मी म्हटलं असं आत्महत्याच करायला गेलाय, ठीक आहे, तर ती एक केस वेगळी. पण मी पहिल्या कॅटेगरीकडे येतो. समजा तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे, तर जनरली असं केलं जातं की मग एखाद्या जवळच्या मित्राला पहिल्यांदा कॉल करतात किंवा पोलिसांना कॉल करतात. पोलीस तिथल्या एरियातल्या स्थानिक रेस्क्यू टीम्स कनेक्टेड असतात पोलीस स्टेशनशी, त्यांना कॉल करतात, ते रेस्क्यू टीम तिथे जातात. आणि जर मोबाईल लोकेशन अवेलेबल असेल, मी म्हटलं असं नेटवर्क जर असेल, तर समजा मोबाईल लोकेशन मिळालं असं पकडून चाल, लाईव्ह लोकेशन, तर तिथे जाणं. आणि ते सगळ्यात सोपं आहे. म्हणजे आत्ता ताहुली नावाचा एक डोंगर आहे बदलापूरच्या मागच्या बाजूला, त्या ताहुलीवर काही मुलं अडकून बसली होती. सुदैवाने नेटवर्क भरपूर होतं, त्याच्यामुळे त्यांनी लाईव्ह लोकेशन टाकलं आणि रेस्क्यू टीम तिथे पोहोचली. आता शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये आहेत, ते प्रत्येकच ह्याच्यात आहेत. ही सगळ्यात मी म्हणेन एक वेळ सोपी प्रोसेस. दुसरी असते की फोन आलाय पण त्याला लाईव्ह लोकेशन पाठवण्या इतकं नेटवर्क नाहीये, मग त्याच्यात येतो सर्च. तो सांगतो मी माहुली किल्ल्यावर अडकून बसलोय, कुठे नाही ते माहिती नाहीये, लाईव्ह लोकेशनचा संबंधच नाही, ठीक आहे. मग तुम्हाला प्रोबेबल एरिया सर्च करायचा, कुठंतरी हाका मारायच्या, कुठंतरी 2 टीमचं बायफर्केशन करून ते शोधायचं, आणि मग त्याला बरं तो कुठल्या अवस्थेत असेल तेही माहिती नाहीये. म्हणजे तुम्हाला सशाच्या शिकारीला वाघाच्या तयारीने जायचं, असंच जावं लागतं. आणि जो तिसरा प्रकार आहे तो असा, एकतर डेथ किंवा फोनच कनेक्ट होत नाहीये. ओके, अशा ठिकाणी काय असतं, बऱ्याच वेळेला मग तुम्हाला मोबाईलचं शेवटचं लोकेशन कुठे लोकेट झालं, अर्थात ती मोठी प्रोसिजर आहे, त्याच्यातनं ते लोकेट करणं, किंवा घरच्यांना ते माहिती आहे का. आता बऱ्याच वेळेला असं होतं घरच्यांना सांगितलंच नाही कुठं चाललंय ते, बरोबर, कुठं शोधणार अशा वेळेला. त्यावेळेला मग बाकी ऑपरेशनल गोष्टी येतात, की मग मोबाईलवरनं ट्रेस करायचं का. समजा अंधूक एखाद्या मित्राला आयडिया आहे, किंवा मी अंधारबनला सांगून मी भलतीकडे चाललोय, तर ते एखाद्या जरी मित्राला माहिती असेल तर तो सांगतो बाबा त्यांनी सांगितलं अंधारबन पण गेलाय रतनगडला. मग ते दोन्ही ठिकाणी बऱ्याच वेळेला टीम पाठवायला लागतात की तो खरं बोललाय का नाही. एक अंधारबनच्या जवळची टीम अंधारबनला जाते, रतनगडच्या जवळची टीम रतनगडला जाते, आणि मग त्याच्यातनं जो सर्च होतो. बऱ्याच वेळेला असा असतो तो 3ऱ्याच किल्ल्यावर असतो, तेही खरं नसू शकतं. खूप चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये. आणि बॉडी रिकव्हरी जी असते ना ती सगळ्यात अवघड आहे. म्हणजे अवघड कुठल्या अर्थाने आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत. ती पॅक करा, ती आधी लोकेट करा, आणि ज्याला आपण हायजीन म्हणतो की तर ते त्या बॉडीला दुर्गंध येतोय. ह्या रेस्क्यू टीम्स लिटरली यार तुला सांगतो काय जीवाला रिस्क आहे ह्या टीम मेंबर्सच्या सुद्धा, की तुम्हाला ती रॉटन बॉडी, दुर्गंधी, त्याच्यामध्ये जीवजंतू जे काय असेल, तुम्हाला स्वतःचा हायजीन जपून ते सगळं उचलायचं आहे. म्हणजे काय तुमच्या मागे काय लागेल तुम्हाला सांगता येत नाही, तरीही लोक निस्वार्थी भावनेने हे काम करतायत. सो इट इज अबाउट कम्युनिकेशन, की आम्हाला कॉल कसा येतोय आणि त्याच्यानंतर आमच्या पुढच्या हालचाली कशा होत आहेत. ओके,
क्या बात आहे ओंकार, खूप थँक्यू. खूप मनापासून हे पत्र तू आमच्या व्ह्युअर्सना लिहिलं आणि ॲक्च्युली डोळ्यात अंजन घालणाऱ्या पण काही गोष्टी होत्या. असं नाही आहे की तू महाराष्ट्र सरकारसोबत काम करतोस म्हणून त्यांचीच बाजू लावून धरली होतीस. पण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर, या गप्पा ऐकल्यानंतर जे पर्यटक आहे आणि जे ट्रेकर्स आहेत त्यांना त्यांच्या भूमिका पण व्यवस्थित कळतील आणि जिथं आपली झेप जाते तिथपर्यंतच लोक विचार करून अशाच ठिकाणी फिरायला जातील. गेल्यानंतर नियमांचं उल्लंघन करणार नाही अशी आशा करूया आणि पुन्हा कधीतरी तू येशील आणि अजून वेगळ्या विषयावर काहीतरी गप्पा मारायला खूप आवडेल. खूप खूप थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, ओमकार ओकने हे तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कुठे कुठे फिरायला जाता, तुम्ही जर खरंच जाऊन नियमांचं पालन करत असाल, तुमचा काय अनुभव असेल तर ते कमेंटमध्ये नक्की टाका. कारण तुमच्या कमेंट वाचून अनेक लोक इन्फ्लुएन्स होतात आणि आम्हीसुद्धा तुम्ही नवीन नवीन विषय जे सुचवता तुम्ही त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि ते घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर असेच नवीन नवीन विषय आम्हाला सुचवत राहा. तुम्ही येताय, व्हिडिओ बघताय, तसं सबस्क्राईबही करा कारण तुमच्या सबस्क्राईबने आमचा खूप हुरूप वाढतो. तर भेटूया पुढच्याच अशा एका नवीन भन्नाट पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.